नववर्षाभिनंदन नववर्षाभिनंदन नववर्षाभिनंदन. नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत करत आहे. जसे की आपल्याला माहीत आहे की 2023 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती 2024 या नवीन वर्षाची. नवीन संकल्प, नवीन प्लॅन आणि नवीन स्वप्न घेऊन आपण या 2024 वर्षात पदार्पण करणार आहोत. तर श्रोते हो, या वर्षामध्ये जून महिन्यामध्ये कोणकोणते सणवार व्रत वैकल्य आहेत याविषयीची आपण माहिती घेणार आहोत. या आधीचे मी 5ही व्हिडिओ बनवलेले आहेत. जर आपण प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहावेत. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मे महिन्यातील माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जून 2024 या महिन्यातील सविस्तर माहिती. तर श्रोते हो, जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करत आहे. आपण पाहू शकता 1 जून 2024 ची सुरुवात होत आहे शनिवारपासून आणि या शनिवारी आलेली आहे विठ्ठलानंद सरस्वतींची पुण्यतिथी. शिवानंद केसरी महाराज पुण्यतिथी देखील औरंगाबाद येथे साजरी केली जाणार आहे. 2 तारखेला आहे जून महिन्यातील पहिली एकादशी अपरास्मार्त एकादशी आणि 3 तारखेला आहे भागवत एकादशी. 4 तारखेला मासिक शिवरात्र असणार आहे. 5 तारखेला आपण पाहू शकता की जागतिक पर्यावरण दिन असणार असून या दिवशी सुरू होत आहे अमावस्या प्रारंभ रात्री 7:55 बुधवारच्या दिवशी आणि 6 तारखेला संपूर्ण दिवसभर अमावस्या ही असणार आहे. वैशाख अमावस्या ही असणार आहे गुरुवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर. त्यानंतर ज्येष्ठ महिना 7 तारखेपासून शुक्रवारपासून चालू होत आहे. आपण पाहू शकताय सविस्तररित्या माहिती तुम्हाला मी सांगत आहे. त्यानंतर आपण पाहू शकताय 9 जूनला रविवारच्या दिवशी आहे महाराणा प्रताप जयंती तिथीप्रमाणे. त्यानंतर 10 तारखेला आहे विनायक चतुर्थी जी सोमवारी साजरी केली जाईल. त्यानंतर आपण पाहू शकता पारशी बेहमन मास आरंभ होत आहे 11 तारखेला मंगळवारच्या दिवशी. त्यानंतर चांगदेव महाराज यात्रा ही पूनतांबे येथे साजरी केली जाणार आहे 12 तारखेला. त्यानंतर 13 तारखेला झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी असणार आहे तिथीप्रमाणे. तसेच 14 तारखेला शुक्रवारी दुर्गाष्टमी आहे. 15 तारखेचा दिवस हा शुभ असणार आहे शनिवारचा. 16 तारखेला आहे गंगा दशहरा समाप्ती आणि 17 तारखेला आहे बकरीद. हो श्रोते हो, बकरीद आहे. या दिवशीच गोपाळ गणेश आगरकरांची पुण्यतिथी देखील असणार आहे. तसेच राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी असणार आहे तारखेप्रमाणे सोमवारच्या दिवशी. आणि 18 तारखेला येत आहे जून महिन्यातील दुसरी एकादशी निर्जला एकादशी आणि याच दिवशी आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी तारखेप्रमाणे. आणि 19 तारखेला आहे वटसावित्री व्रत आरंभ होत आहे. प्रदोष आहे या दिवशी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असणार आहे 19 तारखेला बुधवारी तिथीप्रमाणे. आपण पाहू शकता श्रोते हो, 20 तारखेला गुरुवार आलेला असून या दिवशी दक्षिणायन आरंभ होत आहे. शिवराज्याभिषेक उत्सव दिन हा म्हणून साजरा केला जाणार आहे गुरुवारचा दिवस 20 जून. लक्षात घ्या 21 तारखेला आहे जून महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण वटपौर्णिमा. हो श्रोते हो, वटपौर्णिमा आलेली आहे 21 जूनला शुक्रवारच्या दिवशी. त्यानंतर 22 तारखेला कबीर जयंती असणार आहे. पौर्णिमेची समाप्ती 22 तारखेला शनिवारी होत आहे. 23 तारखेला रविवारचा दिवस असणार आहे. सुट्टी असणार आहे. शुभ दिवस असणार आहे. 25 तारखेला लक्षात घ्या श्रोते हो, आलेली आहे जून महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्दशी आणि चतुर्थी असणार आहे. आणि जो चंद्रोदय आहे तो थोडासा उशिराचा असणार आहे रात्री 10:26 मंगळवारच्या दिवशी. हो श्रोते हो, थोडासा वेळ लागणार आहे. उपवासाचा आपल्याला जास्त खायचा आहे. फळं जास्त ठेवायचे आहेत बरोबर, कारण चंद्रोदय हा थोडासा उशिरा असणार आहे. 26 तारखेला आहे छत्रपती शाहू महाराजांची जयंती जी बुधवारच्या दिवशी साजरी केली जाईल. आणि आपण पाहू शकताय 27 तारखेला आहे गोविंद महाराजांची पुण्यतिथी सोनगिरी धुळे येथे जी गुरुवारी असणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकता 28 तारखेला आहे कालाष्टमी आणि 29 तारखेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदी येथे. तर अशा प्रकारे श्रोते हो, आपण 29 तारखेपर्यंतची माहिती घेतलेली आहे. आणि 30 तारीख हा जून महिन्यातील शेवटचा दिवस असणार आहे. राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची पुण्यतिथी असणार आहे तिथीप्रमाणे रविवारच्या दिवशी जून महिन्यामध्ये. तर श्रोते हो, अशा प्रकारे जून महिन्याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. याचे जे काही जून महिन्याचे राशी भविष्य आहे आपले याविषयीचे देखील व्हिडिओ लवकरात लवकर चॅनलवर टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रोत्साहन म्हणून आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओंना लाईक करत चला, शेअर करत चला. श्रोते हो, एवढीच विनंती करत आहे की व्हिडिओंना जास्तीत जास्त शेअर करा. भरपूर सबस्क्रायबर्स आहेत जे भरपूर सपोर्ट करत आहेत. मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी या मराठी भक्ती परिवाराला भरपूर सपोर्ट केला आहे.
त्यामुळे इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे त्यांचे तर मी खरंच मनापासून आभार मानतो आहे. तुमच्याशिवाय मला या गोष्टी शक्य नव्हत्या. आपला जो चॅनलला प्रतिसाद आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, चांगला आहे. याचे मी देवाकडे देखील आभार मानतो की मला तुमच्यासारखे सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत. या मराठी भक्ती परिवाराला अशाच सदस्यांची गरज आहे. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जुलै महिन्याची माहिती घेऊन. धन्यवाद.